तर ह्या मेल नर्सेसचं काय? ज्यावेळेस तुम्ही नर्सिंग मध्ये ऍडमिशन देता तुम्ही कधी विचारता त्यामध्ये तुम्ही लावला आहे 80-20 चा रिझर्वेशन? नाही. मग तो ज्यावेळेस ह्या मेल नर्सला जर नोकरी मिळवायची आहे तर त्यावेळेस हा 80-20 रिझर्वेशन का? म्हणजे याचाच अर्थ सरकारला ह्या मेल नर्सेसच्या पोटावरती पाय द्यायचा आहे. जे विद्यार्थी मित्रांनो या डीएनआर आणि डीएमआर साठी लोकांनी जॉब सोडले, या मेल नर्सेसने मित्रांनो जॉब सोडले आणि हे जॉब सोडून डीएमआर साठी प्रिपरेशन करतायत. मित्रांनो ज्यावेळेस त्यांच्या कानामध्ये बातमी गेली असेल काय त्यांच्या मनात आलं असेल की मी आज जॉब सोडला, मी आज माझी सॅलरी सोडली, मी आज फक्त प्रिपेअर करतोय आणि आज मला हे काय बघायला भेटतं. मित्रांनो हा निव्वळ मेल नर्सेसच्या पोटावरती दिलेला पाय आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि सरकारला हे धोरण मागे घ्यावं लागेल आणि ह्या काळ्या कायद्याचा सक्सेस करिअर अकॅडमी मित्रांनो तीव्र निषेध करते, लक्षात घ्या. आणि आमच्या परीने सक्सेस करिअर अकॅडमीच्या वतीने जेवढं होईल तेवढं आम्ही याच्या विरुद्ध लढा देणार आहोत मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. हा जो काळा कायदा सरकारने बनवला आहे याला सरकारला मागं घ्यावंच लागणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो आज सरकार आपल्या मेल नर्सेसचा कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीये, लक्षात घ्या. डीएचएस मध्ये